नामाचा उच्चार रात्रंदिवस। त्या देवाला काय केलेलं आवडतं? ऐका, त्या देवाला आवडतं, एक प्रकार आवडतो। नामाचे अनेक प्रकार आहेत, नामचिंतनाचे अनेक प्रकार आहेत आणि देवाचे पण अनेक प्रकार आहेत। देव राम आहे, देव कृष्ण आहे, देव विठ्ठल आहे, हे सगळे काय आहे? देवच आहे। आणि काही लोकांना प्रश्न पडतो, काही लोक म्हणतात की आम्ही कुणाची भक्ती करावी? आम्ही रामाची भक्ती करावी। महाराज, रामकथा सांगत असताना तुम्ही सांगता की तुम्ही काय करा? रामाची भक्ती करा। शिवपुराण सांगत असताना तुम्ही सांगता तुम्ही काय करा? शिवाची भक्ती करा। श्रीमद भागवत सांगत असताना तुम्ही सांगता तुम्ही काय करा? तर कृष्णाची भक्ती करा। मग नेमकं आम्ही करावी कुणाची भक्ती? तर सगळे जे देव आहे महाराज, ते देव एकच आहे। फक्त हे वेगवेगळे कशा करता निर्माण केलेले आहेत? तर या मनुष्याचा उद्धार देवाने अवतार हरिहरा भेद नाही करू नका वाद। हरी तोच आहे आणि हरही तोच आहे। पण महाराज, आपल्या या कलियुगामध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे, त्या देवाला आपल्यापर्यंत येण्याकरता आज आपण जो उत्सव साजरा करतोय रामप्रभूंचा, रामनवमी ते हनुमान जयंती, आपण रामनवमी देखील साजरी करतो आणि हनुमान जयंती आपला हा सप्ताहाचा काल आहे, रामनवमी ते हनुमान जयंती। मग आपण एवढ्या दिवसाचा महाराज, त्या देवाला पण आपल्यापर्यंत येण्याकरता किती वर्ष लागले? किती? 500 वर्ष लागले। तेव्हा कुठंतरी महाराज राम मंदिर आज आपण पाहतोय। त्या देवाला आपल्यापर्यंत येण्याकरता 500 वर्ष लागले। आपण म्हणत होतो बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, अवधपुरी की आपण एक दिवस काय करणार? तर त्या रामप्रभूंचं मंदिर बनवणार। पण बरेच दिवस गेले तरी पण ते रामप्रभू आपल्याला मंदिरापर्यंत आणता आले नाही। आणि 2 वर्षापूर्वी आपण त्या रामप्रभूला सर्वजणांनी मिळून रामप्रभूला कुठं आणलं? तर अयोध्येमध्ये आणलं आणि अयोध्येमध्ये सर्वांनी तो उत्सव असा थाटामाटात साजरा केला। तेव्हा सर्वजण काय म्हणायचे? राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी की भागाड़ खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी की भागाड़ खुल जाएंगे राम आएंगे। नंतर एवढ्या कष्टानंतर प्रभू श्री रामचंद्राला त्या अयोध्येमध्ये यावं लागलं। त्याच्यासाठी अनेक संत महात्म्यांनी आपलं बलिदान देखील दिलं महाराज।
अनेक संत महात्म्यांनी आपलं त्या राम मंदिराकरता बलिदान दिलं आणि 2 वर्षापूर्वी रामप्रभू त्या अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आले आणि आल्याच्या नंतर मग सगळीकडे काय सुरू झाला तर त्या रामप्रभूच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. महाराज देवाला सुद्धा फार कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा देव कुठंतरी भक्तापर्यंत येत असतो. मग कष्ट ही देवाला चुकत नसतात आणि कष्ट ही माणसाला देखील चुकत नसतं महाराज. आणि आज आपण सर्वजण हा रामनवमीचा उत्सव आनंदाने साजरा करतो. आज आपण काय म्हणतो, घर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर करा, सर्वांनी. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. आणि आज आपण सर्वजण त्या रामप्रभूच्या नावाचा जय जयकार करतो, रामनवमीचा उत्सव साजरा करतो. मग देवाला देखील भक्तापर्यंत येण्याकरता फार कष्ट घ्यावे लागतात आणि भक्ताला पण देवाजवळ काय सहज सहज जाता येतं का तर नाही. भक्ताला देखील देवाजवळ जाण्याकरता तेवढेच कष्ट घ्यावे लागतात, तेवढी साधना करावी लागते. म्हणून नाथ बाबा म्हणतात, ऐका आवडे देवासी तो ऐका प्रकार मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही काय करा तर नामाचा उच्चार करा, रामाचा करा, कृष्णाचा करा, विठ्ठलाचा करा किंवा जगदंबा माताचा करा, भवानीचा करा, कुणाचाही करा, पण काय करा तर जय जयकार करा. देवाच्या नावाचा तुम्ही काय करा घोष करा. पण आपलं कसं झालंय, आपली भक्ती ही खोटी आहे, आपली भक्ती ही खरी नाही. आपल्याला फक्त आता काय लागतो तर दिखावा लागतो. खरी भक्ती ही जुनी होती महाराज. ती म्हण आहे ना, जुनं तेच सोनं होतं. आणि आता सोनं तर फार महाग झालंय, मग आता सगळं नकलीच आलेलं आहे. पण ते जुनं तेच सोनं होतं, म्हणजे पहिलं वेगळंच होतं. पहिली सगळी लोकांची भक्ती सुद्धा खरी होती, पण आता त्या भक्तीमध्ये भाव राहिला नाही. देवाच्या भक्तीमध्ये भाव राहिला नाही, म्हणून देव लवकर कुणालाच प्रसन्न होत नाही. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. वा वा, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा मार. यांना बिमीच्या डेथ्यापासून आलडावं लागतंय, तेव्हा त्यांचा आवाज एवढा वर जातोय महाराज, सोपं नाही. म्हणून त्यांनी सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी की म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, तो आपल्याला सहज मिळेल. त्याच्यासाठी आपल्याला फार कष्ट घ्यावे लागतील, तेव्हा आपल्याला देव भेटेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागल, त्याचं नामस्मरण करावं लागल. नुसतं नामस्मरण करूनच जमणार नाही, तर आपल्याला काय व्हावं लागल तर त्या देवाचा भक्त व्हावा लागल. मग देवाचा भक्त कसं असतो तर नाथबाबा बंगाच्या दुसऱ्या चरणात तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद टिळा, गोपी चंद टिळा, तुळशी माळ गळा
चंदन टिया हृदय कवे वैष्णवाचा हृदय कवे वैष्णवाचा तुझी माळा गोपी चंदन टिया तुझी माळा गोपी चंदन नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की देवाचा भक्त कसा असतो, तर देवाचा भक्त जो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, तुळशी माळ गळा जो कपाळाला गंध लावतो तोच खरा कोण असतो, तर तोच खरा वैष्णव असतो. आणि त्याच वैष्णवाची दया कुणाला येते, तर देवाला येते. नाहीतर गळ्यामध्ये माळ घालायची नाही, सप्त्यापुरती माळ घालून जमणार नाही बरं का. सप्त्यापुरती माळ घालून जमत नसते. नाहीतर मी माळ घातली आणि मी देवाची एवढी भक्ती करतो, जमणार नाही. सप्ताह झाला का काढून ठेवायची आणि सप्ताह आला का घालायची. तुम्हाला कायमस्वरूपी त्या देवाचं भक्त व्हावं लागणार आहे. कायमस्वरूपी गळ्यामध्ये तुम्हाला पवित्र तुळशीची माळ घालावी लागणार आहे. आणि आणखीन तुमच्या कपाळाला जो वारकरी असतो ना, आपण वारकरी पाहतो, पंढरीचे वारकरी पाहतो, आळंदीचे वारकरी पाहतो, त्यांच्या कपाळाला काय असतो, गंध असतो. मग ते चिन्ह कशाचं असतं, तर वैष्णवाचं असतं. आणि ज्याच्या कपाळाला गंध तोच खरा वैष्णव. तुळशी माळा गळा गोपी चंदन टिया हृदय कळवळा वैष्णवाचा. आणि त्या वैष्णवांची कीव ही फक्त भगवंतालाच येत असते आणि भगवंत अशा वैष्णवाला लगेच जवळ घेत असतो. मग तसं जर वैष्णव व्हायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागल, त्या देवाचं तेवढं नामस्मरण करावं लागल, आपली भक्ती वाढवावी लागल. आपली भक्ती कमी आहे, आपल्याला ती भक्ती वाढवायची, नामस्मरण करायचं आहे आणि देवाचा खरा वैष्णव भक्त आपल्याला व्हायचं आहे. मग नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिया हृदय कळवळा वैष्णवाचा. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी विठोबा रखुमाईचं भजन करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई